नागपूर शहरात आज विदर्भ राज्य आंदोलन समितीने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात व्हरायटी चौकात जोरदार आंदोलन केले। वन विभागाचे मुख्य कार्यालय नागपूर येथून मुंबईला हलवण्याचा कट महाराष्ट्र सरकार करत असल्याचा गंभीर आरोप करत हे आंदोलन करण्यात आले आहे। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार विदर्भात सर्वाधिक वनक्षेत्र असूनही वन विभागाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलविण्याचा घाट घातला जातोय, जो अन्यायकारक आहे। विदर्भात वन आहे म्हणून वन विभागाचे मुख्य कार्यालय नागपुरातच असावे या मागणीवर समिती ठाम आहे। वन विभागाचे मुख्य कार्यालय विदर्भातून हलवू नये या मागणीला घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत नारे निदर्शने केली आहेत। कार्यालय आवश्यकता नसताना सुद्धा इथून नागपुरातून हलवून ते मुंबईला ट्रान्सफर करण्याचा सुरू आहे आणि त्याच्या मागे पश्चिम महाराष्ट्राचे जे नेते आहे वन खाता ज्यांच्या जवळ आहे गणेश नाईक ते आहे आणि सोबत आपल्या भागातील मुख्यमंत्री जे आहे तेही सुद्धा त्याच्यात आहे। आणि कारण त्यांना मलाईदार तिकडे खाते हा मलाईदार खाता आहे आणि तो तिकडे घेऊन जायचा या सरासर नागपूर कराराचा भंग आहे। नागपूर करार जेव्हा 1953ला झाला होता त्यावेळेस 16 संचालनालयाचे कार्यालय आपल्या भागात येणार होते नागपूरला, परंतु ते झालं नाही। फक्त एकच संचालनालयाचं कार्यालय आलं आणि 15 कार्यालय जे आहे ते तिकडे मुंबई आणि पुण्यात पडवण्यात आले। पण एक होतं आता तेही 65 वर्षानंतर पडवत आहे। जेव्हा की जंगल आमच्या गडचिरोलीपासून तर मेलघाटपर्यंत जंगल आहे आणि जंगलाचे वारिसदार आम्ही आहोत, तर आमचा हक्क ते हिरावून घेत आहे हे आता आम्हाला चालणार नाही। म्हणून आम्ही याचा विरोध करत आहोत। वन जिथं आहे तिथंच मुख्यालय असलं पाहिजे हे आमची मागणी आहे। कारण वनातले जेवढे अधिकार आहेत ते आमच्या भागातले आहे आणि अगर समजून जा वन तिकडे हलवण्यात आलं तर जिथे वन आहे तिथे राहणारे लोक त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होणार आहे। त्यांचे आज ते पट्ट्यासाठी भांडत आहे, पण उद्या त्याला भांडण्यासाठी रस्ता बी मिळणार नाही आणि मग त्याला वन सोडून शहरात येणं या लागेल। झोपडपट्टीचा मोठा भाग हा व्याप्त होणार आहे आणि शहरातला झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। म्हणून आम्हाला वन आमच्या अधिकाऱ्याच्या ताब्यात पाहिजे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी नागपूर।